तो गाइस लोग अपन छुट्टी दी अपन की इसके लिए अपन आया पहाड़ पे. म्हणजे आपले काकडी गाजर वगैरे ढग भेटत नाहीये, आग भेटत नाहीये. आणि कसं रिफ्रेश वाटतं. रिफ्रेश आता इथे येताना पूर्ण माझ्याकडे ड्रोन असता. बघूया युनिवर्सच्या इच्छेने आपल्याला तो पण भेटेल नक्कीच. जर तुम्ही सपोर्ट केलात तर नक्कीच भेटेल आपल्याला ड्रोन पण घेईन तो DJचंच घेईन. आमच्या इकडच्या डोंगरावर बसून एन्जॉय करतो आणि हेच चणे शेंगदाणे फुटाणे खातो. तुम्ही तुमच्या इकडं लोकेशनवर जा आणि चणे शेंगदाणे फुटाणे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आहे आता आपल्या घरी आणि आज आपल्याला सुट्टी आहे. त्यामुळे आपण आता गायब होणार आहोत. घरातून डायरेक्ट कुठं जातोय बघा. 1 2 3 बघू शकता आम्ही कुठं आलोय. घरातून डायरेक्ट डोंगरावर ट्रान्झॅक्शन घेतला बाई. हा लय मस्त वाटतंय. सुट्टीचा दिवस होता म्हणून बोलो चल जरा संध्याकाळी आपली तर मस्त की सनसेटचा व्ह्यू एन्जॉय करू आणि जरा इथे येऊन आपली छोटीशी काहीतरी स्नॅक्स पण म्हणजे काहीतरी खाऊया. त्यामुळे घाम बघू शकता किती घाम फुटला आहे. त्यामुळे घरात बसून काहीच नाही भेटणार. त्यामुळे जरा घरातून आपण बाहेर आलं पाहिजे, फिरलं पाहिजे, एक्सप्लोअर केलं पाहिजे. तर माझ्या इथून करीबन घरापासून 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर हे आमच्या इथलं बघू शकता असा व्ह्यू आहे. डोंगर आहे. तर मी संध्याकाळी सुट्टी असली की मी इकडे येतो. खूप भारी वाटतं आणि इथे चारही बाजूला शांतता. मी एकटाच आहे इथे. पूर्ण चारही बाजूने शांतता वाटते आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो आहे. जर तुम्हाला नीट ऐकलं तर बघा तुम्हाला आवाज आहे पक्ष्यांचा. त्या साईडला वगैरे झाडांवर बसलेत आणि इथं मस्त अशी झाडाखाली सावली आहे. तर इथे आपण असं बसूया आणि आपला काहीतरी हेल्दी स्नॅक्स बनवूया. ठीक आहे. कॅम्पिंगचं सामान आपल्या बॅगेत आहे. बस एवढंच सांगू इच्छितो. चला तर जाऊया. सेटअप लावतो ते तुम्हाला दाखवतो. भरपूर दिवसापासून व्हिडिओ येत नव्हती आपल्या चॅनलवर कारण टाईम भेटत नव्हता. आता मी गावावरून डायरेक्ट मी आता मुंबईला शिफ्ट झालो आहे. आपलं काम इकडं मुंबईला आहे. त्यामुळे आपण इकडेच आता राहतो. ठीक आहे. आई पप्पांसोबत गावी होतो तेव्हा गावाला होतो. त्यामुळे काय तिकडं होतो ओके होतं. परंतु आता इथे पण ओकेच आहे. काय ओके म्हणावंच लागेल. ठीक आहे. नवीन बघत असाल तर नमस्कार मित्रांनो, मी सतीश मोहिते स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे. सुट्टीचा दिवस होता त्यामुळे माझा संडेचा दिवस कसा मी घालवतो ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो. घरची कामे होती ती केली मी. घरची साफसफाई वगैरे. आता घरातले सर्व गावी गेलेत त्यामुळे आपण आलेलो आहे. एकटाच राहतो आहे घरी. दादा वहिनी पप्पा आई सर्व गावी आहेत. त्यामुळे मला सुट्टी भेटली नाही. त्यामुळे मी गेलो नाही तिकडे. पण मिस करतो आहे गावाला. परंतु आता इथे आहे. उद्या परत कामावर जायचं आहे. त्यामुळे सुट्टीचा दिवस होता. त्यामुळे सुट्टीचा दिवस होता त्यामुळे असं वाटलं की आपण जाऊया. म्हणजे मी नेहमी येतो. कधी शूट करतो कधी नाही करत. काय काम असलं तर मग यायला जमत नाही इथे. तर चला आता तिथे आपलं मस्त की एक झाड आहे तेवढ्या या साईडला. तर तिथे सावलीत जरा बसूया. ठीक आहे. चला. जर माझा हा कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला. तर मित्रांनो आत्ता आपण आपल्या बॅगेतून आणलेलं कॅम्पिंगचं सामान बघू शकता. अर्ध काढलं आहे. इथे एक टेबल आहे आपला आणि इथं कॅम्पिंगचा स्टोव आणि एक टोप घेतला आहे बारकासा छोटा. कारण आपण इथं आता घरातून आणलं आपण दूध. ठीक आहे. थोडंसं दूध आपण इथं गरम करूया आणि मस्त की चिल सनसेटचा आनंद घेत दूध आणि आपला थोडा स्नॅक्स आहे तो बनवूया. ठीक आहे. चला बघत राहा.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या इथं आपण कॅम्पिंगचा एक टेबल आहे प्लस एक ग्लास आहे. या साईडला दूध आणलंय मी बॉटलमधून आणि इथे एक टोप आहे आणि आपला कॅम्पिंगचा स्टोव आहे. तर आपण इथे आता म्हणजे दूध गरम करूया, नंतर ग्लासमधून आपण पिऊया. त्यानंतर मी इथे या साईडला एक बाउल घेतला आहे नवीन. हा 114ला भेटला मला. हा नवीनच बाउल आहे, तो एक मला लागणार आहे सलाद बनवण्यासाठी. आपण या साईडला बघू शकता चणे आणि शेंगदाणे मी हे बघा, अरे यार किधर आहे, चणे शेंगदाणे आणलेत. याचं सलाद बनवूया. आणि काकडी गाजर टोमॅटो वगैरे त्या पिशवीमध्ये आहेत, हे बघा याच्यामध्ये आहेत. तर आपण जरा हे कटिंग वगैरे करूया, तोपर्यंत गरम दूध करायला ठेवूया. आणि याच्यामध्ये मी हळद पण आणले, हळद म्हणजे जरा हळदीचं दूध बनवूया. आणि मी साखर खात नाही त्यामुळे मी याच्यामध्ये गूळ आणलं आहे, सेंद्रिय गूळ. तर ठीक आहे, आपण आता हे सर्व बनवूया. तर आपला हा कंटेंट तुम्हाला आवडत असेल, म्हणजे सुट्टी असली की ॲटलिस्ट घरातून बाहेर निघा, काहीतरी करा. पण असं रिकाम टेकडे बसू नका, रील स्क्रोल करत राहू नका. स्वतःला काहीतरी टाईम द्या, बॉडी बनवा, जिमला वगैरे जा. मला पण आता जिम लावावी लागेल, कारण भरपूर दिवस 2-2.5 वर्ष झाले मी जिमला जात नाही. परंतु आता पुन्हा जिम लावावी लागेल. फक्त काय आहे, आपला सेटअप ओके आहे, फक्त मला बसण्यासाठी खुर्ची नाही. ती मी खुर्ची नंतरच ॲमेझॉनवरून घेईन, ऑनलाईन घेईन मी. ठीक आहे, आता आपली मेजवानी आपण बनवूया. तर बनवू राहा व्हिडिओमध्ये, चला. बाबा आता भाजलं असतं मित्रांनो, कारण इथे हवा आहे ना, त्यामुळे पूर्णपणे हे भेटत नाही आहे, काय बोलतात त्याला, पूर्णपणे आग भेटत नाही टोपाला. त्यामुळे आता जरा स्लो केला गॅस, जरासा वाढवूया. आपलं गरम झालेलं आहे दूध. याच्यामध्ये साखर नाही टाकले मी, आपला गूळ टाकलाय. ते सेंद्रिय गूळ भेटतात ना छोटे छोटे, त्याच्यातला एक टाकलेला आहे. फक्त एक गोष्ट मी पक्कड विसरलोय आणायची. बघू शकता आपलं दूध मस्तपैकी झालंय. आता मला जुगाड करून याच्यामध्ये टाकावं लागेल. ठीक आहे, आता दूध गरम झालंय, त्याला जरा थंड होत ठेवूया. त्यानंतर मग मी हे व्हेजिटेबल्स आपले कापून घेतो. ठीक आहे, चलो. वरती काकडी गाजर टोमॅटो डाळिंब आणि लिंबू, परत बीड वगैरे आहे. इथे एक बाउल घेतलाय नवीन आणि हे पाणी. आता यांना जरा वॉश करूया आणि कापायला सुरुवात करूया. ठीक आहे, चला. तर मित्रांनो आपण पूर्ण व्हेजिटेबल धुवून घेतलेले आहेत. तर आता हा मी नवीन एक बाउल आणलाय, त्याचा उद्घाटन करूया, केलेला आहे. तरी पण याला पण धुवून घेऊया. यार बशी घेऊन नाही आलो मी, घाईत आले, अशीच गोष्ट होते. चलो इसको धो लिया. ठीक आहे, त्याला ठेवूया साईडला. आणि आपली सर्वात आधी आपण काकडी कापूया. तो गाइस लोग आपण छुट्टी दी आपण की इसके लिए आपण आहे पहाड पे. हा डोंगरावर आलेलो आहे. बघू शकता या साईडला मस्त की मी
चणे शेंगदाण्याची भेळ बनवले. भेळ म्हणजे आपली काकडी गाजर वगैरे टाकले मस्त की, डाळिंब वगैरे टाकले, बीड वगैरे. आणि या साईडला गरम दूध करत ठेवलेलं बघू शकता. हे बघा ते थोडं आता गार झालं आहे, त्याला आता आपण गरम करूया थोड्या वेळात. जराशी उष्णता देऊया. उष्णता देण्यासाठी काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का, एकदा हवा येते एवढी त्यामुळे आहे ना त्या टोपाला धग भेटत नाही आहे, आग भेटत नाही आहे. त्यामुळे आपण आता हा सलाद आपला खाऊया, इथे एन्जॉय करूया मस्त की. सनसेट आता होणार. हा व्ह्यू बघण्यासाठी मी दर रविवारी आपल्या इथे येतो, माझ्या घरापासून जवळच आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी येतो. तुम्ही तुमच्या इकडच्या आसपासच्या लोकेशनवर जा. मी आता आमच्या इकडच्या डोंगरावर बसून एन्जॉय करतो आणि हे चणे शेंगदाणे फुटाणे खातो. तुम्ही तुमच्या इकडं लोकेशनवर जा आणि चणे शेंगदाणे फुटाणे का. ठीक आहे. काय पोरं आहेत ना, छपरी पोरं अशा ठिकाणी येऊन आहे ना घाण केली असती त्यांनी, म्हणजे दारू सिगरेट काय पाहिजे ते दारू पियत बसले असते. परंतु एवढ्या चांगल्या निसर्गाने दिलेली आपल्याला एवढी चांगली देणगी आहे, तर या नेचरचा फायदा करायचा, घाण करायची नाही. आता माझ्याकडून ही जे सालं वगैरे झाले ती सर्व घाण दिसते, मी ती थोड्या वेळात आपल्या पिशवीमध्ये टाकणार आहे. ठीक आहे. या तुम्ही कुठल्याही ठिकाणी जा पण घाण करू नका. एवढं भारी आपल्याला निसर्गाने दिलेलं नेचर आहे, त्याचा आस्वाद घ्या, फायदा उचला आणि सर्व मस्तपैकी या शांत जागेवर. पक्ष्यांचा किलबिलाट मला ऐकायला येतो आहे. आता तुम्हाला आवाज येत असेल नसेल सांगू शकत नाही. आता कॅमेऱ्यात मला तर म्हणजे रिअल लाईव्हमध्ये मला ऐकायला येतं, परंतु व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होतं की नाही काही ते काय माहिती नाही. आता थोड्या वेळात आपण गरम दूध करूया. म्हणजे गरम केलं आहे, हळद टाकले त्याच्यामध्ये आणि थोडासा गूळ टाकला आहे. ह्या 2 गोष्टी टाकलेल्या आहेत आणि आपलं दूध पण झालेलं आहे. आता मी मस्तपैकी इथे येऊन सलाद खातो. तुम्ही पण या आपलं हे भेळ खायला. ठीक आहे. सुट्टीच्या दिवशी मस्त की एन्जॉय करा, घरी बसू नका. सुट्टी असली की घरची पण कामं करून स्वतःला टाईम द्या. आता मी घरातली सर्व कामं करून, आई बाबा गावी आहेत, घरातली साफसफाई, माझे वर्दी कपडे वगैरे सर्व धुतले. त्यानंतर मला टाईम भेटला तेव्हा घरातली साफसफाई करून मी माझा कंटेंट बनवण्यासाठी आलो. व्हिडिओ बनवण्याचं मला म्हणजे आवड आहे. तुम्ही पण चालू करा, लाजू नका, कॅमेऱ्याला फेस करा. पब्लिक काय बोललं काय नाही ह्याचा विचार न करता आपण आपल्या माइंडचा विचार करायचा की मला काय करायचं आहे काय नाही. लोक बोलतील, कुत्री भुकत राहतील, भुकू दे, त्याने आपल्याला काय फरक पडत नाही, असं तुम्हाला राहायचं आहे. ठीक आहे. हेच मी तुम्हाला सांगतो. आता संध्याकाळ होण्याच्या आधी मस्त की सनसेट बघतो आणि आपल्या घरी जातो आणि मग व्हिडिओ एडिट पण करायचं आपल्याला. ठीक आहे. कोणी फॉलो नसेल केलं तर नक्कीच फॉलो करा. आता पावसाळ्यात चांगले कंटेंट घेईन, आपलं कंटेंट बनवत जाईन आणि आपल्याला बसण्यासाठी अशा दगडीवर बसावं लागतं. चेअर नाही ती चेअर मी घेईन नक्कीच कॅम्पिंगची. ठीक आहे. भरपूर दिवस चॅनल बंद होता, समजून घ्या. आता व्हिडिओ बनवीत जाईन टाईम भेटेल तसा. ठीक आहे. आता जरा गरम दूध करतो आणि मस्त की पितो. चलो. ही आता जरा हवा कमी येते मला. तर मित्रांनो, आपण पक्कड तर आणले नाही, परंतु ह्या नेचरचा आपण आता फायदा उचलूया. आता याच्यातली 2 पानं मी काढतोय. हे बघा 2 पानं काढले. हे बघा अशा पद्धतीने आता हे माझं पकडीचं काम करतील. हे बघा ही 2 पानं यांना असं पकडलंय. जरा याला फोल्ड करूया आणि आपलं गरम दूध ह्याच्यामध्ये ओतूया. आणि ही शाई आहे, तर ही शाई आता खातो. ओके. डोंगरावर गरम दूध पिण्याची मजाच वेगळी आहे. हा भाई, पोरं पितात दारू पण आपण पितो दूध. हा बढिया बढिया.
तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला संडे संपलेला आहे. बघू शकता या साईडला सूर्यदेव पण आपले मस्तपैकी संध्याकाळचा आपल्याला व्ह्यू बघायला भेटला आहे. सनसेट बघू शकता. आता गेलेले आहेत सूर्यदेव. आता उद्या सकाळी येतील पहाटे. त्यामुळे आपण आपलं जे सेटअप होतं कॅम्पिंगचं ते सर्व आटपलेलं आहे. जी भांडी होती ती मी याच्यामध्ये ठेवलेत. जो कचरा होता तो याच्यामध्ये टाकलेला आहे. आता आपल्या बॅगेमध्ये टाकायचं आहे आणि इथून या चांगल्या अशा निसर्गरम्य वातावरणामधून आपल्याला आता घरच्या दिशेने आपल्याला आपला रवाना व्हायचं आहे आपल्याला. ठीक आहे. मस्त वाटलं शांत अशा जागेवर मस्तपैकी हेल्दी आपला स्नॅक्स केला. मस्तपैकी हळदीचं दूध पियालो आणि थोडंसं चना भेल कशी असते आपली शॉर्टकटमध्ये. मागच्या वेळेस मी सँडविच बनवलेलं, बघितलं नसेल तर नक्कीच बघा. एक दिवस असतो, एक दिवसामध्ये माणसाने म्हणजे झोपून नाही काढायचा. सकाळी लवकर उठायचं. म्हणजे काय लोक कशी आळशी लोक बोलतात यायला 6 दिवस नुसतं काम 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 आणि आता आज सुट्टी आहे. तर मला आई झोपून देत नाही, पप्पा झोपून देत नाही. त्यामुळे सकाळी जेवढं लवकर उठाल तेवढं तुम्हाला पूर्ण दिवस म्हणजे पूर्ण भरपूर टाईम भेटेल. म्हणजे समजा आता सुट्टी आहे त्यामुळे तुम्ही जर 12 वाजेपर्यंत झोपून राहिलेत तर मग 12 वाजल्यापासून रात्रीचे 12 वाजे मग तर तुम्हाला 12 घंटे भेटतील. त्याच्यामध्ये पण लई कामं असतात. त्यामुळे सकाळी जर तुम्ही 5 नाही तर 6ला उठले तर सकाळी 5 वाजल्यापासून पूर्ण सकाळचे 10, 11, 12, 1, 2, 3 मग संध्याकाळचे 12 एवढा टाईम भेटतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला सुट्टीच्या दिवशी भरपूर टाईम पाहिजे असेल तर लवकर उठा. पहाटे लवकर उठण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. हां, जसं तुम्ही दमून येत असाल तर झोपलात तर काय हरकत नाही. परंतु तुम्हाला जर जास्त टाईम हवा असेल तर ही ट्रिक यूज करा. मी पण तसंच करतो. आता मला पण जिम लावायला लागेल. आता बघूया, लवकरच जिम जॉईन करतो आणि आपलं जे पालतूगिरी खातो म्हणजे काय असे जे जंक फूड आहेत ते खातो. म्हणजे वडापाव, समोसा मला लय आवडतं, समोसा आवडतो. त्यामुळे ते सर्व अवॉइड करून आता पोटबीट सुटलं आहे. त्यामुळे आता जरा व्यायामाकडे लक्ष देऊन आपल्याला फिटनेसकडे लक्ष देऊन आपल्याला फिट राहायचं आहे आणि हिट राहायचं आहे. ठीक आहे. आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला नसेल कमेंटद्वारे आपल्याला कळवा. ठीक आहे. आता बोलायला पण मला सुचत नाही कारण भरपूर दिवसानंतर आपण कॅमेरा फेस करतो आहे. त्यामुळे समजू शकतो, मी व्हिडिओ बनवतो त्यामुळे मी समजू शकतो. तुम्ही बाबा जज करणार आहे त्यामुळे काही वेडेवाकडं बोललो असेल तर लगेच तुम्ही फटकन उचलली जीभ लावली टाळ्याला. परंतु जो व्हिडिओ बनवतो त्यालाच माहीत असतं की एक शब्द आठवायला पण डोकं लागतं. ठीक आहे. जाऊ द्या, आता मी जातो घरी. इथून बघू शकता संध्याकाळ झालेली आहे. आता आपल्याला घरी जाऊन जरासं पाणी आलं इतकं नाही बघतो, पाणी भरतो, आंघोळ वगैरे करतो. जरा संध्याकाळी मी 2 टाईम आंघोळ करतो, कामातून आल्यावर तेव्हा पण. आणि कसं रिफ्रेश वाटतं. आता इथे येताना पूर्ण घाण झालेत, शूज वगैरे आपले पाय वगैरे घाण झालेत. त्यामुळे आता जातो आणि घरी आंघोळ वगैरे करतो आणि एडिट करत बसतो. ठीक आहे. आजचा व्लॉग कसा आवडला कमेंट करून नक्कीच सांगा. हा आपला छोटासा कॅम्पिंगचा सेटअप आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला मी माझा जो कॅम्पिंगची चेअर आहे ती नक्कीच घेईन. आणि पावसाळा चालू होईल त्यामुळे इकडचं जे वातावरण बाप दिसतं. काश माझ्याकडे ड्रोन असता. बघूया, युनिवर्सच्या इच्छेने आपल्याला तो पण भेटेल नक्कीच. जर तुम्ही सपोर्ट केलात तर नक्कीच भेटेल आपल्याला ड्रोन पण घेईन तो DJIचाच घेईन. ठीक आहे. चला, आजचा व्लॉग कसा वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हो.